इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ MIDC क्षेत्र में मिरेकल्स केबल कंपनी के 250 श्रमिकों ने काम बंद कर दिया है। यहां काम करने वाले ठेका श्रमिकों को न्यूनतम वेतन, ESI, ग्रेजुटी, भविष्य निधि व अन्य सुविधाएं नहीं दी जाती है। यह आरोप लगाते हुए कर्मचारी पिछले 15 दिनों से विरोध प्रदर्शन कर रहे हैं। इस विरोध प्रदर्शन में महिला कर्मचारी भी शामिल है। मजदूरों के हड़ताल पर जाने के बाद बाहर से यहां लाए गए मजदूरों को अतिरिक्त वेतन दिया जा रहा है और उनसे काम करवाया जा रहा है। इसलिए आज प्रदर्शनकारी मजदूरों ने उन मजदूरों को गेट पर ही रोक दिया और उन्हें कंपनी में घुसने नहीं दिया। फिलहाल बड़ी संख्या में श्रमिक कंपनी के बाहर एकत्र हो गए हैं और कंपनी प्रशासन व ठेकेदार के खिलाफ नारेबाजी शुरू कर दी है। यहाँ सफाई कर्मचारी के नाम पर इनकी भर्ती तो की जाती है, लेकिन इन कर्मचारियों से मशीन चलाने का काम कराया जाता है। साथ ही कर्मचारियों का आरोप है कि दुर्घटना होने पर कंपनी प्रशासन अस्पताल का खर्चा भी नहीं देता है। मजदूरों का आरोप है कि ठेकेदार के पास किसी भी तरह का लाइसेंस नहीं है। इस बीच 15 दिनों से ये विरोध प्रदर्शन जारी है और आशंका है कि मजदूरों और कंपनी प्रशासन के बीच विवाद और बढ़ेगा। इस बीच कंपनी प्रशासन ने इस पर कोई भी टिप्पणी करने से इनकार कर दिया है। आंदोलन साहेब हे आमचं चालू आहे। 18 दिवसापासून आंदोलन चालू आहे। कंपनीला रीतसर 14 दिवसाची संपाची नोटीस दिलेली होती, कारण हा संप नसून हा काम बंद आंदोलन आहे आणि काम बंद आंदोलनामध्ये कुठली मागणी नसल्या कारणाने हा संप होत नाही। संपामध्ये आणि काम बंद आंदोलनामध्ये फरक असतो। आम्ही फक्त स्टॅट्युटरी बेनिफिट मागण्यासाठी हा लढा उभारला होता। तर या कंपनीमध्ये इन्शुरन्स म्हणजे ESI, PF कुठलंही कॉन्ट्रिब्युशन देत नाही। हा जो बाजूला जेवण काशीनाथ भोईर कॉन्ट्रॅक्टर आहे, हा कुठल्याही कामगाराला ESI, PF, ग्रॅज्युटी, बोनस काहीच देत नाही आहे आणि कंपनीसुद्धा त्याच्याकडनं फुकटामध्ये काम करून घेते त्या पद्धतीने। आणि या कुठल्याही कंपनीकडे सुद्धा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाही आहे, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे परवाना नाही आहे। हे विना परवान्याच्या आतमध्ये माणसं नेतात, नाक्यावरची माणसं आणतात आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात। मुख्य उत्पादनामध्ये कामगार कायद्याप्रमाणे मशीनवरती कॉन्ट्रॅक्टी कामगाराला काम करणे अलाउड नाही, पण जे मशीनवर काम करतात ते कंपनीचेच कामगार असतात। या मागणीसाठी आमचा हा लढा उभारलेला आहे। हे मागणी मागितल्यामुळे 260 कामगारांना बाहेर उभा करून ठेवलेला आहे, काम देत नाही आहे आणि त्यांच्या जागेवरती नवीन कामगारांना जास्तीचा पगार देऊन त्या ठिकाणी आतमध्ये काम करून घेत होते। म्हणून आज आमच्या संघटनेचा निर्णय आणि आमचे संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी पवार साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही कुठल्याही कंत्राटी कामगाराला आणि कुठल्याही कंत्राटी ऑपरेटरला आतमध्ये जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। कामगार म्हणून पहिल्यांदा तर इथं ही घटना आहे, कामगार नाही आहे, गुलाम आहे यांचे, अशी यांची मानसिक स्थिती आहे आणि हे कामाला बोलवतात आम्हाला, त्याचा पैसा आम्ही काम करतो त्यावेळेस ते पैसे देतात। यांचं असं आहे का तुम्ही कामाला येतात म्हणजे आमचे गुलाम आहेत। पहिल्यांदा तर यांचा हा विचार आहे, मानसिक विचार आहे त्यांचा। पण आमचं म्हणणं आहे आम्ही काम करतो, तुम्ही पैसे देता, आम्ही काम करतो त्यावेळेसच तुम्ही पैसे देता। आम्हाला पर्सनल म्हणजे असं आमचं आहे वैयक्तिक की कोणाला सुट्टी रजेवर जायचं असतं, हे UP बिहारचे माणसं, कोणाची आई वारली, कोणाचा बाप वारला, तर हे वर्षानं 11 महिने इथं काम करतात। त्यांना एक वर्षभरात एक 15 दिवसाची सुट्टी ही कंपनी देत नाही। ते म्हणतात तुमची आई वारली तर काय झालं, तुमची आई होती 80 वर्षाची। असा हा सागर चव्हाण नावाचा एक व्यक्ती आहे, GM आहे तो, इथं जनरल मॅनेजरवरती आहे। तो व्यक्ती म्हणतो का तुमची आई मेली 80 वर्षाची होती ना ती, असं आम्ही आंदोलन केलेलं नाही, ह्या लोकांनी आम्हाला मजबूर केलं आहे का तुम्ही आंदोलन करा। आणि आमचं काहीच असं पर्सनल म्हणणं नाही आहे, आम्ही फक्त म्हणतो आहे कायद्याचं पालन करा।
कायद्याचं पालन काय, PF PSI द्या, मतलब ग्रॅज्युटी द्या, हे सगळं मतलब जे कायद्याच्या चौकटीत बसतं आम्ही कायद्याच्या बाहेर काहीही यांना मागत नाही आहे. म्हणजे यांना राग कुठला आला, आम्ही यांच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन उभं केलं. यांना ही संघटनाच नको, इथं हे कितीही पैसे द्यायला तयार आहेत, पोलिसांना पैसे, याला त्याला पैसे द्यायला तयार आहेत, कामगारांना पैसे द्यायला तयार आहेत. इथं आम्ही 330 रुपयांनी 8 तासाला काम केलं. आज इथं 600 रुपयांनी 8 तासाला काम करतायत माणसं. आमची बाहेरची नाक्यावरची माणसं येत आहेत, काम करतायत. त्यांनी भरपूर काय हंगामा बी केला आतमध्ये, कोणी दारू पे आणि गांजा पे, आणि त्याच्यात आम्हाला दोषी ठेवायचे का तुम्ही असं केलं. असं कोणाकडे तंबाखू भेटली काढ कामावर, कोणाकडे चुना भेटला काढ कामावर, पण ते आमचे लोक नव्हते. तरीसुद्धा ह्या लोकांनी इतकी आमचा मानसिक छळ केलेला आहे. त्यामुळं आम्हाला हे आज रस्त्यावरती उतरलो आहे आम्ही. आता गेले आम्ही 5 वर्षापासून इथे काम करतो. अक्षरशः 260मध्ये मी काम केलं आहे स्वतः. 3 वर्ष झाले, माझा पेमेंट नाही वाढला, काय नाही वाढवला, आणि असं एकदम गुलामीसारखं आमच्याकडनं काम करून घेतलं. म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी, कायद्यासाठी लढतो म्हणून आम्हाला तुम्ही बाहेर काढलं. त्या दिवशी लेटर दिलं चेन्नईला जा म्हणून. आज संध्याकाळी 5:30 वाजता लेटर दिलं, उद्या तुमची जॉईनिंग आहे, ट्रान्सफर लेटर. आम्ही कॉन्ट्रॅक्टमधनं काम करतो, आम्हाला तुम्ही ट्रान्सफर देऊन चेन्नईला पाठवता. प्लस आम्हाला तिथं जाऊन माहीत नाही काय नाही, उद्या 7 तारखेची जॉईनिंग, 6 तारखेला तुम्ही संध्याकाळी 5 वाजता लेटर देऊन आम्हाला सांगता की तिथं जा म्हणून. एक लेडीज कशी जाणार? हे आमचा अत्यंत छळ करतायत. म्हणजे ते सहन होत नाही आता आम्हाला. आम्ही कोर्टाकडे गेलो तर म्हणून आम्हाला गेटच्या बाहेर काढलं. अक्षरशः 260 लोकांना बाहेर काढलं, एका दिवसातच बाहेर काढून टाकलं यांनी. असा आमचा छळ चालू आहे. की आम्ही सदर कंपनीमध्ये 10 ते 15 वर्ष काम करतोय ना. आम्हाला कुठल्या SIS PF SL PL काय भेटत नाही, आणि आम्ही काही मागणी करायला गेलो. मला सांगा, आंदोलनाची सुरुवात कधीपासून, कुठून झाली? आंदोलनाची सुरुवात सर ही जानेवारीपासून झाली. तर मुख्य म्हणजे कोणाला पण कधी पण काढून देणे, कलसे मत आओ काम करण्याचा करो, नाही तर निकल जाओ, असं दमदाटी करण्यात येते. कधी पण कोणाला पण हाकलून देतात. कधी एक सुट्टी झाली तरी काढून टाकतात. तर यांची वारंवार तक्रार देऊन पण काही झालं नाही. तर इथून आंदोलनाची सुरुवात झाली. काम बंद आंदोलन आतमध्ये सुरू केलं, त्याच्यानंतर कंपनी प्रशासनानं तुम्हाला बाहेर काढलं आणि त्याच्यामुळे आंदोलन सुरू केलं आहे का, काय सांगा? आम्ही काम बंद आंदोलन केलंच नाही, आम्हाला कंपनीने बाहेर काढलं. आम्ही काम करायला आता पण रेडी आहेत की आम्हाला आतमध्ये घ्यावं काम करायला. आत आम्ही 280 लोक गेटच्या बाहेर बसले, त्यांच्या विनंती करून पण ते काम आतमध्ये घ्यायला तयार नाहीत. तर कितपर्यंत हे चालेल? किती पगाराची अपेक्षा आहे तुम्हाला? आमचे पगार जे त्याच्यामध्ये अपेक्षा जे मिनिमम जे कायदा 1971चा 1949चा कायद्यानुसार जो पगार दिला जातो त्याच्यापासून मिनिमम वेजेस वगैरे दिले पाहिजे सगळ्यांना. आमचे काही महिला आहेत त्यांना 363 रुपये पगार आहे. ते आम्ही कामगार आयुक्तालयांना पत्र लिहून पण ते अजूनपर्यंत भेटत नाही मोबदला. ब्यूरो रिपोर्ट अंबरनाथ, ल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।